हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत शिक्षक भरती म्हणजे स्टेट या परीक्षेचा मागील वर्षीची प्रश्नपत्रिका, ज्याचा पार्ट 1 आपण पाहिलेला आहे। आज आपण पार्ट 2 पाहत आहोत। 2016 साली आलेली ही प्रश्नपत्रिका आहे। तर याच्यामध्ये राहिलेले आपण गणिताचे प्रश्न काही एक्सप्लेन करणार आहोत। तर बघूयात प्रश्न काय आहे। एका घड्याळातील मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या ही दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल असे विचारले। आता तुम्हाला हे माहिती असेल की एका तासामध्ये काटकोन किती वेळा होतात, तर 2 वेळा होतात। म्हणजे 10 ते 1 मध्ये काढायचं आहे तुम्हाला। 10 ते 11 मध्ये काटकोन 2 वेळा होतात। नंतर 11 ते 12 मध्ये पण काटकोन 2 वेळा होतात आणि 12 ते 1 मध्ये पण काटकोन 2 वेळा होतात। म्हणजे टोटल 10 ते 1 मध्ये 6 वेळा काटकोन होतात। ठीक आहे। आणि पुढे जर 2 ते 4 मध्ये काढायचं झालं तर 2 ते 3 मध्ये काटकोन फक्त एकच वेळा होतो आणि 3 ते 4 मध्ये काटकोन 2 वेळा होतात। म्हणजेच काय, टोटल इथं किती झाले, 3 वेळा झाले आणि इथं किती झाले, 6 वेळा। म्हणजे 6 वजा 3 किती झालं, तर 3 हे जास्त, काटकोनांची संख्या ही 3 न जास्त असणार आहे। ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर येईल। पुढचा प्रश्न बघा। शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळाकृती हिरवळीच्या जागेवर PQRS हा एक चौकोन आहे। आयताकृती मैदान तयार केलेले आहे। त्यावेळी मैदानाची रुंदी ही जास्तीत जास्त किती आहे, 14 मीटर झाली आणि कंस SYR म्हणजे हा जो कंस आहे तो किती आहे, 60 अंशाचा आहे। यावरून वर्तुळाकृती जागेला 5 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल विचारले। आता इथं जर सेंटर असेल तर बघा, इथपासून ते इथपर्यंतचं अंतर किती असणार आहे, हा त्रिज्या झाली, हे झालं सेंटर। आता ह्या कंसाचं जे एवढं माप असणार आहे तेवढंच कशाचं असणार आहे, हा सेंट्रल अँगलचं असणार आहे। ठीक आहे। आता बघा, हा त्रिज्या झाली, ही त्रिज्या झाली, म्हणजेच याच्यामध्ये हा 60 असेल तर हे राहिलेले 2 काय असणार आहेत, समान मापाचे असणार आहेत। म्हणजेच 180 मधून हे 60 गेले तर 120 राहतात आणि 120चे 2 समान भाग केले तर काय होतं, हे 60 होतं आणि हे 60 होतं। मग याच्यावरून तुम्हाला काय दिसतंय की हा 60 60 60 म्हणजे हा त्रिकोण कोणता तयार झालेला आहे, समभुज त्रिकोण तयार झालेला आहे। मग आता याच्यामध्ये बघा, ही बाजू PQ 14 असेल तर SR पण काय अर्थातच 14 असणार आहे, कारण हे मैदान जे आहे ते आयताकृती आहे। ठीक आहे, बरोबर आहे। हे 14 असेल तर त्याच्या समोरची बाजू पण 14 असणार आहे। मग समभुज त्रिकोणामध्ये त्रिकोण OSR मध्ये एक बाजू 14 असेल तर राहिलेल्या बाजू पण काय असणार आहेत, 14 असणार आहेत। मग OS आणि OR ही काय आहे, त्रिज्या आहे। म्हणजेच तुम्हाला त्रिज्या किती भेटली, 14 भेटली। जर त्रिज्या माहिती असेल तर तुम्हाला हा जो वर्तुळ दिलेला आहे त्या वर्तुळाचा परिघ काढता येईल आणि तो परिघ किती आहे, 2 पाय R एवढा आहे। म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले R, त्रिज्या किती आहे, 14। 7 एके 7, 7 दोन्ही 14, 22 दोन्ही 44, 44 गुणिले 2 88। म्हणजे एक पदरी जर कुंपण घालायचं असेल तर त्याला 88 मीटर एवढी काटेरी तार लागेल। पण आपल्याला काय विचारलंय की 5 पदरी कुंपण घालायचं आहे। म्हणजेच फक्त काय करावं लागेल, 88 ला 5 न गुणा, 8 पंचे 40, 8 पंचे 40 आणि 4 44, म्हणजेच 440 मीटर एवढी काटेरी तार लागणार आहे। ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर येईल। पुढचा प्रश्न बघा। शेजारील भूखंडाच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला। ह्या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे। ठीक आहे। आता बघा, याच्यामध्ये हा 10 आहे, हा 8 आहे। म्हणजे जर आपण इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ही पण काय येईल, 8 येईल। मग ही 8 आहे, ही 17 आहे। म्हणजेच पायथागोरसचं जर त्रिकूट वापरलं तर ही किती येईल, 15 येईल। ठीक आहे। आणि त्याचप्रमाणे जर इथं त्रिकूट वापरलं 10 8 तर इथं काय येईल, 6 येईल। हा 29 आहे। म्हणजे ह्याच्या अपोजिटची साईड पण किती असणार आहे, 29च असणार आहे। म्हणजे ही झाली आकृती नंबर 1, ही झाली 2 आणि ही झाली 3। आकृती 1चं क्षेत्रफळ किती असणार आहे, त्रिकोण AED हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे। म्हणजेच 1/2 गुणिले बेस किती आहे, 6 गुणिले उंची किती आहे, 8 आहे। बेक बे बेचोक 8, हे किती झालं, 24 झालं। नंतर आकृती 2 मध्ये बघा, AB आणि इथं कोणताही आपण एखादा नंबर नाव दिलं, I दिलं तर ABIE हा काय झाला, आयत झाला। आणि आयताची क्षेत्रफळ काय असतं की बाजू गुणिले लांबी गुणिले रुंदी। म्हणजेच 29 गुणिले 8 करावं लागेल तुम्हाला। 8 9 72, 8 2 16, 16 आणि 7 23, म्हणजेच
32 येईल. नंतर पुढं तिसरा त्रिकोण आहे. हा त्रिकोण काय आहे? काटकोन त्रिकोणच आहे. म्हणजेच त्रिकोण BICचे क्षेत्रफळ काय असणार आहे? 1/2 गुणिले त्याचा पाया किती आहे? 15 आणि उंची किती आहे? 8. बेक बे बे चोक 8 म्हणजे झाले 60. 15 चौक 60. मग हे आणि हे यांची जर बेरीज केली तर पूर्ण आकृतीमध्ये किंवा जो भूखंड दिलेला आहे त्याची तुम्हाला काय भेटेल? क्षेत्रफळ भेटणार आहे. मग इथं काय झाले? 6 आणि 3 9, 10 11 आणि इथं 316 मीटरचा वर्ग किंवा 316 चौरस मीटर हे काय असणार आहे? या भूखंडाचं क्षेत्रफळ असणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. शेजारील आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजेच काय? ह्याचे सगळे कोण कसे असतात? 60 अंशाचे असतात, बरोबर आहे. आणि याच्या सगळ्या बाजू काय असतात? समान लांबीचे असतात. तर तुम्हाला त्यावरून वायचं मेजरमेंट किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे. आता बघा, हे जर 60 असेल, हा कोण जर 60 असेल हा, तर अर्थातच हा काय असणार आहे? त्याच्या डबल असणार आहे. म्हणजेच 60 गुणिले 2 120 अंश. म्हणजेच y बरोबर हे किती आहे? 120 अंश हे तुमचं उत्तर येईल. म्हणजेच काय की ह्या कंसाच्या थ्रू झालेला जो कोण आहे, जो की सर्कलवरती असतो, तो काय असतो की हाफ असतो त्याच्या. म्हणजेच याच्या हा कंस काय असणार आहे? डबल असणार आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल? 120 एवढं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 3/5 वजा ब्रॅकेटमध्ये वजा 0.05. आता वजा वजा काय होणार? अधिक होणार. 3/5. 3/5लाच तुम्ही काय लिहू शकता? 0.6 लिहू शकता. अधिक 0.5 लिहा. नंतर इथं भागाकार आहे असा 2 2 4 आणि 1 5 वजा 5/2 अधिक इथं बघा 0.8. 8 2 16. 16 आणि 5 21. 21/8 आले. ठीक आहे. म्हणजे बघा इथं 0.6 आहे असं घेतलं. अधिक आता इथं 0.5 इथं गुणुले वजा 2/5 येईल, कारण भागाकाराचा गुणाकार केला आणि पुढचं काय आहे ते उलट झालेलं आहे. इथं याच्यामध्ये 8 1 8 8 1 8 म्हणजे 0.1 आलं. आता पुढे बघा 0.6 अधिक या 5ला इथं 0.1 येईल. मग नंतर इथं बघा 0.1 गुणुले वजा 2 केल्यानंतर वजा 0.2 येईल. अधिक इथं काय येतं? 21 आणि हा एक पॉईंट झाला. 0.6 मधून 0.2 गेल्यानंतर 0.4 राहतात. अधिक 2.1 म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल बघा? 0.4 अधिक 2.1 म्हणजेच काय येतं? 2.5. 2.5लाच तुम्ही कसं लिहू शकता? 2.1/2. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. कुशल बसने ताशी 48 किलोमीटर वेगाने काही वेळात 192 किलोमीटर अंतर प्रवास करतो. बसचा ताशी वेग पूर्वीच्या 3/8 पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात पूर्वीपेक्षा किती प्रवास जास्त करेल हे विचारले. आता कुशलनं काय केलेलं आहे? ताशी 48 किलोमीटर वेगाने एवढा प्रवास केलेला आहे. म्हणजे त्याच्यावरून त्याला लागणारा वेळ काढता येईल. 192 भागिले 48 करा. 4 1 4 4 2 8 4 चौक 16 4 8 32 12 1 12 12 चौक 48 म्हणजेच त्याला वेळ किती लागला? 4 तास एवढा वेळ लागला. आता त्यानं काय केले? त्याचा जो वेग आहे तो काय केला? 3/8 पटीने वाढवला. ठीक आहे. वेग आधी किती होता? 48 होता. 8 1 8 8 संग 48 म्हणजे 18 अधिक केला. म्हणजे आत्ताचा नवीन वेग किती होता? नवीन वेग किती असणार आहे? आधीचा 48 आणि आत्ताचा 18 वाढवला आहे. म्हणजे 8 8 16 4 5 आणि 1 6 हा काय झाला? किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा आत्ताचा वेग झाला. आता पुढे काय विचारलंय की तेवढ्याच वेळात त्यानं अंतर किती कापेल विचारले. अंतर बरोबर काय आहे? आपला वेग गुणुले वेळ. वेग दिलेला आहे आता काढलेला आहे आपण 66 गुणुले त्याला वेळ त्यानं किती घेतला होता? 4 तासांचा. म्हणजे 6 चौक 24 6 चौक 24 24 आणि 2 26 किलोमीटर एवढा काय केलेला आहे? अंतर कापलेलं आहे. पूर्वी किती अंतर कापलेलं होतं? 192. आत्ताचं अंतर किती कापलेलं आहे? 264. म्हणजे किती अंतर जास्त कापलंय? हे 264 मधून 192 वजा करा. म्हणजेच 72 किलोमीटर एवढं जास्त अंतर त्यानं कापलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. फक्त फिरवून फिरवून विचारलाय. त्याच्यामुळे तुम्हाला थोडेसे जास्त कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. पुढचा प्रश्न बघा. खालील पर्यायांपैकी कोणती संख्या 33ने विभाज्य नाही हे विचारले. विभाज्य नाही म्हणजेच काय?
33ने भाग जाण्यासाठी पहिल्यांदा त्या संख्येला 11ने आणि 3ने भाग जायला पाहिजे. मग आपण सगळे पर्याय चेक करूयात की कोणत्या संख्येला पहिल्यांदा सगळ्या संख्यांना 3ने भाग जातोय का. आता बघा याच्यामध्ये 3ची कसोटी काय आहे, संख्येतील अंकांची जर बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. याच्यामध्ये बघा 3 + 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 आणि 2 12 म्हणजे ह्या संख्येला 3ने भाग जातो. नंतर 4 आणि 2 6, 6 आणि 8 14, 14 आणि 8 22, 22 आणि 4 26, 26 आणि 2 28 म्हणजे इथं 3ने भागच जात नाही. त्याच्यामुळे आपण 11ने इथं चेकच करणार नाही. त्याच्यामुळे ह्या पूर्ण संख्येला काय होत नाही, 33ने भाग जात नाही. म्हणजेच 33 हे विभाज्य नाही. म्हणजेच 33 हा त्याचा अवयव असू शकत नाही. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. हर्षलने पहिल्या दिवशी 8.4 तास काम केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 तास 30 मिनिटे शेतीत काम केले. तर दोन्ही दिवसात शेतीत केलेल्या कामांच्या कालावधीतला फरक विचारले. म्हणजे तुम्हाला साधी सिंपल वजाबाकी करायची. आता 8.4 तास आणि 4.5 तास आहेत. 4.5 तासांना आपण पहिल्या दिवशी केलं 8.4 तास आणि दुसऱ्या दिवशी किती केलं 4.5 तास. 4.5 तासांना तुम्ही कसं लिहू शकता 4.5 तास असं लिहू शकता. ठीक आहे. मग यांची जर वजाबाकी केली तर इथं किती येईल बघा 9 येईल आणि इथं किती येईल 4 आणि 1 5 3 म्हणजेच 3.9 तास काम केलं. म्हणजे ऑप्शन नंबर बी पण आहे. पण अजून काय येऊ शकते का बघा. आता 3.9 तास म्हणजे 0.9 तास. 0.9 तासाचे जर मिनिट केले तर आपण काय करतो 60 गुणतो. 0 9 सख्खी 54 इथे म्हणजे हे झाले 0.9 तास म्हणजेच 54 मिनिट झाले. आणि ह्या 3 तासाचे मिनिट केले तर किती होतात 3 × 60 केल्यानंतर 180. हे 180 आणि हे 54 केले तर किती होतात 8 आणि 5 13 आणि इथं 2 म्हणजेच 234 मिनिटं. हे पण ऑप्शन आहे. म्हणजेच दोन्ही आहेत ब आणि ड. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. इथं बरेच लोक काय करतात की 4 तास 30 मिनिटला डायरेक्ट 4.3 लिहून घेतात. त्याच्यामुळं तुमचं उत्तर चुकणार आहे. 4.5 तास म्हणजेच काय 4.5 तास असं लिहितो आपण. त्याच्यामुळं इथं तुम्हाला इथं व्यवस्थित कन्व्हर्जन करता यायला पाहिजे. हेच फक्त तुम्हाला इथं ट्रिक आहे. बाकी तुम्हाला साधं सिंपल वजाबाकी करायची आहे. इथं जर तुम्ही 4.3 घेतलं तर तुमचा 100% आन्सर चुकणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका घनाकृती केकचे एकूण पृष्ठफळ हे किती आहे 864 आहे. तो कापून इष्टिकाचिती आकाराचे समान 4 भाग केले तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्याचे एकूण पृष्ठफळ आणि घनफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल दिसून येतात. आता जर तुम्ही काढलं याचं तर तुम्हाला काय दिलेलं आहे पृष्ठफळ दिलेलं आहे. पृष्ठफळावरून तुम्हाला त्याची बाजू काढता येईल. म्हणजेच घनाकृती केकचे पृष्ठफळ बरोबर किती दिलेलं आहे तुम्हाला 864 दिलं आहे. म्हणजेच 6 × बाजूचा वर्ग बरोबर 864. म्हणजेच बाजूचा वर्ग किती असणार आहे 864 भागिले 6. 6 × 6 खाली राहतात 2 6 × 24 आणि 6 × 24. बाजूचा वर्ग म्हणजे 144 आहे. म्हणजेच त्याची बाजू किती असणार आहे 12 भेटली बाजू. ठीक आहे. आता घनाचं घनफळ काढता येईल. जर बाजू भेटली असेल तर घनाचं घनफळ किती आहे घनफळ बरोबर घनफळाचं सूत्र काय आहे बाजूचा घन आहे. म्हणजेच 12 × 12 × 12 असं केलं तर तुमचं 1728 घन सेंटीमीटर एवढं काय येईल घनाचं घनफळ येईल. पण आता काय केलं की इष्टिकाचिती त्याला घनाला कापून इष्टिकाचितीमध्ये रूपांतर केलेलं आहे. पण त्या घनाला किती भाग केलेले आहेत 4 भाग केलेले आहेत. ठीक आहे. जर 4 भाग केले तर त्याच्या लांबीचे 4 भाग होतील भाग 2 होतील आणि रुंदीचे 2 भाग होतील. म्हणजेच त्याच्या ज्या बाजू आहेत म्हणजेच आता कापलेल्या इष्टिकाचितीचे लांबी किती असणार आहे ही अर्धी होणार आहे. कारण 4 भाग करण्यासाठी त्याला 2 ठिकाणी कापावं लागेल. 2 ठिकाणी कापल्यानंतर 12ची लांबी 6 होईल आणि रुंदी काय होईल 6 होईल. पण त्याची उंची काय राहणार आहे तेवढीच राहणार आहे. ठीक आहे. मग हे जर भेटलं तर तुम्हाला याचं पृष्ठफळ काढता येईल. इष्टिकाचितीचं पृष्ठफळ काढता येईल. एका इष्टिकाचितीचं पृष्ठफळ किती असेल एका इष्टिकाचितीचं पृष्ठफळाचं सूत्र काय आहे LB + BH + LH आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा.
2 ब्रॅकेटमध्ये यल आणि बी म्हणजे 6 गुणिले 6 अधिक बी आणि एच म्हणजे 6 गुणिले 12 अधिक यल आणि एच म्हणजे 6 गुणिले 12. ठीक आहे. मग त्याला जर सॉल्व केलं तुम्ही तर 2 ब्रॅकेटमध्ये 6 6 36 12 संग 72 आणि हे 72 बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये 2 आणि 2 4 6 आणि 4 10 1 7 आणि 7 14 14 आणि ते 1 15 आणि 3 18 म्हणजेच 360 हे काय झालं एका इष्टिकाची तिचं पृष्ठफळ झालं. असे किती भाग केलेले आहेत 4 भाग केलेले आहेत. 4 भागाचे टोटल पृष्ठफळ कसं असणार आहे एका भागाचं जर 360 असेल तर 4 भागाचं किती असेल गुणिले 4 करावं लागेल. 6 चौक 24 4 त्रिक 12 13 आणि 1 14 म्हणजे 1440 हे काय झालं 4 भागाचं पृष्ठफळ झालं. ठीक आहे. पण आधी जे घनाचं पृष्ठफळ होतं ते किती दिलेलं होतं तुम्हाला 864 वर्ग सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच पृष्ठफळामध्ये फरक कितीचा झाला याचं 4 भागांचं किती झालं 1440 आणि ओरिजिनल दिलेले किती होतं 864. मग यांची जर वजाबाकी केली तर किती होते 6 6 आणि 1 7 7 आणि 7 14 8 आणि 1 9 9 आणि 5 म्हणजे 576 काय केलेलं आहे पृष्ठफळ वाढलेलं आहे. ठीक आहे. पृष्ठफळ वाढलेलं आहे. आता बघूयात ऑप्शन कसे कसे दिलेले आहेत. पृष्ठफळ तेवढेच नाही असेल का नाही कारण पृष्ठफळ वाढलेलं आहे. अर्थातच घनफळ हे तेवढंच राहणार आहे. पृष्ठफळ 576 सेंटीमीटरनं वाढले. आपण आत्ताच बघितलं की त्याचं पृष्ठफळ काय केलेलं आहे 576 सेंटीमीटरनं वाढलेलं आहे आणि त्याचं घनफळ किती आहे 1728. आपण इथं काढलं होतं त्याचं घनफळ किती भेटलेलं आहे आपल्याला 1728 म्हणजे ब क आणि ड ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. काय केलं आपण पहिल्यांदा घनाकृतीच्या पृष्ठफळावरून त्याची घनाची बाजू काढली. ठीक आहे. बाजू काढली घनाचं घनफळ काढलं. घनफळ काढल्यानंतर त्या घनाला जर 4 भाग करायचे असतील तर त्याची लांबी हाफ होईल रुंदी हाफ होईल आणि उंची काय होईल तेवढीच राहील. मग जर एका इष्टिकाची त्याचं पृष्ठफळ काढलं आपण तर 360 भेटलं. असे 4 भाग आहेत त्याच्यामुळे त्या 4 भागाचं पृष्ठफळ किती भेटलं 1440 भेटलं. ठीक आहे. आता या आत्ताच्या 4 इष्टिकाची तिचं पृष्ठफळ भेटलं 1440. घनाचं पृष्ठफळ किती आहे 864 म्हणजे त्यांचं पृष्ठफळ कितीनं वाढलेलं आहे 576 वाढलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. 2 वर्षांपूर्वी अंजलीचे वय वत्सलच्या वयाच्या 1.25 पट होते. आता 2 वर्षापूर्वी ठीक आहे कोणाचं वय वत्सलचं वय आणि इथं जर अंजलीचं वय लिहिलं वत्सलचं वय जर x असेल तर अंजलीचं वय काय होतं 1.25 पट होतं त्याच्या म्हणजे 1.25 पट होतं. नंतर आजचे वय घेतलं हे 2 वर्षापूर्वीच आहे म्हणजे आजचं काय असणार आहे ह्याच्यामध्ये दोघांमध्ये पण अधिक 2 असणार आहे. आणखी 4 वर्षानंतर वत्सलचं वय अंजलीच्या वयाच्या 5/6. आता बघा 4 वर्षानंतर याचं वय किती असणार आहे आजच्या वयामध्ये अधिक 4 केलं म्हणजे झाले टोटल 6 आणि इथं काय झाले टोटल 6 झाले. आता यांचं रिलेशन कसं लावलं आहे त्यांनी की वत्सलचं वय आहे हे अंजलीच्या वयाच्या 5/6 पट आहे म्हणजे अंजलीच्या वयाला जर 5/6 गुणलं तर तुम्हाला काय भेटणार आहे वत्सलचं वय भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. हा 6 इकडे गेल्यानंतर काय होईल 6x अधिक 6 गुणिले 6 36 125 गुणिले 5 केलं तर 5 5 25 5 2 10 5 15 5 1 5 1 6 म्हणजे 6 इथं बघा 5 ने गुणलं तर 5 5 25 2 5 2 10 इथं 2 येईल म्हणजे 6.25x अधिक 6 पंचे 30 येईल. नंतर आता बघा इथं 36 वजा 30 बरोबर 6.25x वजा 6x येईल. मग इथं काय राहिले 6 राहिले आणि इथं 0.25x राहिले. आता हा 0.25 इकडे भागायला जाईल म्हणजेच 6 भागिले 0.25 बरोबर x. हा डबल 0 25 1 25 25 2 50 25 चौक 100 म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं 24 आलं. ठीक आहे. जर x बरोबर 24 असेल तर इथं 24 आलं आणि ह्याची 1.25 पट केली 1.25 पट केली म्हणजे 5/4 पट केली 4 1 4 4 6 24 6 5 30 झालं आणि हे 24 वर्ष झालं. तर दोघांच्या वयातील फरक किती 30 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे अर्थातच 6 वर्षांचा फरक आहे. काय केलं याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे इक्वेशन भेटलं की तुम्हाला तुमचं उत्तर भेटणार आहे. पुढचा प्रश्न बघा 12.1 गुणिले 6.3
हे असं समीकरण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, या दोघांमध्ये काय कॉमन निघू शकतंय का आणि या दोघांमध्ये काय कॉमन निघू शकतंय का? 6.3 कॉमन आहे. राहिलं काय? 12.1 वजा 5.8. नंतर याच्यामध्ये कॉमन काय निघेल? 12.1 कॉमन निघेल. राहतं काय? 12.1 वजा 5.8 आणि छेद आहे असा लिहून घ्या. 12.1 वजा 5.8 आणि इथं काय आहे? 12.1 अधिक 6.3. आता बघा, याच्यामध्ये जे कॉमन आहे ते एका ब्रॅकेटमध्ये लिहा आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं की तुम्हाला हे भेटेल. म्हणजेच अंश आणि छेद काय भेटला? समानच भेटलेला आहे तुम्हाला. इथं अंशाला छेद कॅन्सल आउट होऊ शकतो. इथं बघा, ही आणि ही टर्म सेम आहे, ही आणि ही टर्म सेम आहे. म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे? 1. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. म्हणजेच जी रक्कम आहे ती काय केली? x पकडली. त्यांनी उर्वरित 3/4 रकमेपैकी 3/5 रक्कम घर खर्चासाठी, म्हणजेच घर खर्चासाठी किती रक्कम वापरली? 3/4 आहे, त्याच्यापैकी 3/5 म्हणजे एवढी रक्कम काय केली? घर खर्चासाठी. आणि मुलांचे शैक्षणिक फीसाठी किती वापरली आहे? फीसाठी काय केली? आणि 1/3 रक्कम मुलांच्या शैक्षणिक फीसाठी वापरलेली आहे. म्हणजेच फीसाठी 1/3 कशाच्या? 3/4x आहे त्याच्या 1/3. तेव्हा त्यांच्याजवळ 1200 शिल्लक राहिले. 1200 शिल्लक राहिले, पण कशामधून? जी त्यांनी रक्कम त्यांच्याकडे होती 3/4x त्याच्यामधून घर खर्च, म्हणजे हा झाला घर खर्च, आणि जी मुलांची फी आहे त्या दोघांमधून जी, म्हणजे आता बघा, हे समीकरण समजणं खूप महत्त्वाचं आहे. माधवरावांकडे असलेल्या रकमेपैकी काही रक्कम बचत खात्यात ठेवली. म्हणजे जेवढी रक्कम बचत खात्यात ठेवली त्याच्यापैकी जी एवढी राहिलेली होती, ही राहिलेली रक्कम वजा हा झाला घर खर्च आणि ही झाली मुलांची फी. मग मुलांची फी आणि घर खर्च, ज्यावेळेस राहिलेली रक्कम उर्वरित रकमेमधून जर घर खर्च आणि फीज वजा केली तर काय होतं? 1200 रुपये शिल्लक राहिले, तसं म्हटलेलं आहे. आता फक्त तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. तर कसं सॉल्व करणार बघा, 3/4x आहे असं घ्या, वजा हा ब्रॅकेट 3 × 9x भागिले 20. आता इथं अधिक, ह्याला 3ला 3 गेले, x भागिले 4 बरोबर 1200 होतील. आता इथं छेद समान करून घ्यावं लागेल तुम्हाला. इथं काहीच नाही आहे, म्हणजे इथं बघा 5 न गुणावं लागेल, इथं पण 5 न गुणावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच इथं बघा काय होईल? 3x/4 वजा 9x अधिक 5x होतात 14x, 4×5 20 बरोबर 1200 होतील. ठीक आहे, आता बघा इथं पुन्हा तुम्हाला छेद समान करून घ्यावा लागेल. इथं गुणुले 5 करा आणि इथं पण गुणुले 5 करा. 3×5 किती होतात? 15 होतात. म्हणजे 15x वजा 14x भागिले 20 बरोबर 1200 झाले. आता इथं 15x वजा 14x म्हणजे x भागिले 20 आलं. हा 20 इकडं गुणायला, भागायला इकडे गेल्यानंतर गुणा करायला होईल. म्हणजेच 2400 बरोबर x आले. म्हणजे त्याच्याकडे टोटल रक्कम किती होती? तर 24,000 होती. ठीक आहे, 24,000मधले त्यानं घर खर्चासाठी किती वापरली हे तुम्हाला इथं काढायचं आहे. आता घर खर्च म्हणजे कुठं आहे? हा घर खर्च आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त x बरोबर किती ठेवायचं आहे तुम्हाला? 24,000 ठेवायचं आहे. म्हणजे कसं करायला बघा, इथं 3/4 गुणुले 24,000 गुणुले 3/5. 4 × 4 4 × 24. इथं गेले 3 झिरोज, 5 × 5 5 × 2 10. इथं डबल झिरो, 3 × 9 9 गुणुले 12 108 आणि इथला डबल झिरो. म्हणजेच घर खर्चासाठी त्यानं किती रक्कम वापरली? 10,800 एवढी रक्कम वापरलेली आहे. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर येईल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन बनवता आलं की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. पहिल्यांदा काय करायचं? सेपरेट एखादी रक्कम माना आणि त्या रकमेतील घर खर्च आणि फीज या दोघांचे इक्वेशन भेटले की राहिलेलं तुम्हाला हे इक्वेशन नंबर 1 काढता आलं की तुम्हाला तुमचं उत्तर निघेल. तुम्हाला याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 1306 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या 1/4 पट तोटा 1180 रुपयास विकल्याने होतो. यावरून वस्तूची मूळ किंमत किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे,
आता कसं काढणार बघा, जर मूळ किंमत जर x असेल तर वस्तू विकल्यानंतर विक्री किंमत किती आहे त्याची 1306 आहे आणि त्याला नफा किती होतो, जर समजा y एवढा नफा होत असेल तर याचं इक्वेशन कसं तयार होईल, मूळ किंमत बरोबर नफा होतोय म्हणजे त्याची मूळ किंमत किती असणार आहे, विक्री किंमत वजा त्याचा नफा असणार आहे. हे इक्वेशन नंबर 1 भेटलं. आता दुसऱ्या केसमध्ये काय होतंय की मूळ किंमत तेवढीच आहे, विक्री किंमत काय आहे 1180. तेव्हा काय होतो की तोटा होतो, तो किती होतो की 1.25 पट होतो. कशाच्या, नफ्याच्या. हा नफा आहे त्याच्या 1.25 पट काय होतो, तोटा होतो. म्हणजे 1.25 y येईल. म्हणजे ह्याचं इक्वेशन कसं येईल, मूळ किंमत बरोबर ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस काय करतो आपण, जी विक्री किंमत आहे त्याच्यामध्ये काय करतो, तोटा मिसळतो. मग हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर तुम्हाला सॉल्व करायचं झालं तर कसं करणार तुम्ही, इक्वेशन 1 मधून जर इक्वेशन 2 वजा केलं, वजा x बरोबर 1180 वजा 1 अधिक 1.25 y. मग तिथं वजा, इथं वजा आणि इथं पण वजा होईल. म्हणजे कसं होतं बघा, इथं ह्याला हा गेला म्हणजे इथंच झिरोच राहील. इथं काय राहतो 6, 2, इथं 1, 126 आणि इथं काय राहतो 2.25. म्हणजे आता इथं तुमचं इक्वेशन कसं आलं, 2.25 y बरोबर 126. आता ह्याला सॉल्व कसं कराल, 126 भागिले 2.25 बरोबर y येईल. इथं काय जातं, जबल 0 काढले आणि 100 गेले. इथं काय 5 चोक 20 आणि 5 5 25, 5 2 10 0. नंतर बघा इथं कितीनं जातो, 5 9 45, 5 चोक 20, 9 1 9, 9 1 9, खाली राहतात 3, 9 चोक 36, 14 चोक 56. y बरोबर 56 आलं, पण तुम्हाला काय काढायचं आहे, मूळ किंमत काढायची आहे. म्हणजे तुम्हाला x काढायचं आहे. मग y बरोबर जर 56 असेल तर तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मध्ये जर y बरोबर 56 ठेवलं तर काय येईल, 1306 मधून 56 वजा केले 5, इथं किती राहतात 2, म्हणजे 1250. हे काय आलं, x बरोबर 1250 आलं आणि 30 काय असणार आहे तुमची मूळ किंमत असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त नफा, तोटा आणि खरेदी किंमत ह्या जर सूत्र माहिती असेल तर फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि 2 इक्वेशन तयार झाल्यानंतर त्यांना फक्त सॉल्व करायचं आहे. तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न बघा, एका गृहसंकुलातील वाहतुकीची साधने वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या वृत्तालेखात दर्शवलेली आहे. त्यातील मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या ही किती आहे, 69 आहे. तर यावरून प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. काही प्रश्न दिले आहेत. त्याच्या आधी काय करूयात आपण, आपल्याला माहिती आहे की हे जे पूर्ण कोन असतो तो किती असतो, 360चा असतो. जर हा पूर्ण 360 अंशाचा असेल तर तुम्हाला प्रत्येक कोन काढता येईल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं, जर मोटारपासून सुरुवात केली तर x वजा 7, 5x अधिक 4, 2x वजा 4, x वजा 21 आणि 4x वजा 2. ह्या सगळ्यांची बेरीज करून घ्या. आता इथे बघा, अधिक 4 आणि वजा 4 कॅन्सल झालं. 7 आणि 2 9, म्हणजे इथं झाले वजा 30, 4 5 6 7, 7 आणि 5 12 आणि 13. म्हणजे हे सगळं मिळून किती असणार आहे, 360 अंश असणार आहे. म्हणजेच 13x बरोबर किती झाले, 390. x बरोबर 390 भागिले 13, 13 39, म्हणजे x बरोबर किती आलं, 30 अंश आलं. ठीक आहे. x बरोबर जर 30 असेल तर आता इथं बघा, 30 वजा 7 केल्यानंतर किती येतात, 30 वजा 7 केल्यानंतर येतात 23. ठीक आहे, 23 येतील. इथं x बरोबर 30 ठेवले तर 3 5 15, म्हणजे इथं झाले 154. नंतर इथं बघा, इथं x बरोबर 30 ठेवलं, 30 गुणिले 2 60, 60 वजा 4 केल्यानंतर किती येतात 56. 60 मधून 4 गेले की 56 येतात. नंतर 30 मधून 21 गेले की किती येतील, इथे येतील 9. आणि इथं बघा, 30 गुणिले 4 वजा 2, 4 त्रिक 12, 120 वजा 2 केल्यानंतर किती येतात 118. पण आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की मोटारीने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती आहे 69, पण इथं आपल्याला अंश किती आले 23. म्हणजे 23ला जर तुम्ही पुन्हा 3 न गुणलं तर किती येतात 69 येतात. बरोबर आहे. 23ला जर 3 न गुणलं तर काय येतात 69 येतात. म्हणजेच प्रत्येकाला तुम्हाला काय करावं लागेल, इथं 3 न गुणावं लागेल. इथे येतील 462. पुन्हा इथं पण 3 न गुणा, 6 3 18, 3 5 15 आणि 1 16,
168. इथं पण 3 न गुणायचं आहे तुम्हाला. 9 त्रिक 27 आणि इथं पण 3 न गुणल्यानंतर काय येईल? 8 त्रिक 24, 3 एके 3 आणि 2 5 आणि 3 354. आता याच्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे. आता प्रश्न काय आहे बघा. प्रश्न काय आहे? सायकलने प्रवास करणाऱ्या गृहसंकुलातील व्यक्तींची संख्या किती? सायकल कुठं आहे तुमची? इथं सायकल आहे. इथं संख्या किती लिहिलेली आहे? 27. म्हणजेच सायकलनं प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे? तर 27 एवढी आहे. पुढचा प्रश्न बघा. बसपेक्षा मोटारसायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या कितीने जास्त आहे? आता पहिल्यांदा बघा, बसनं प्रवास करणारे व्यक्ती किती आहेत? इथं काढलं होतं आपण 354. आणि नंतर काय विचारले की मोटरसायकलनं त्यानं प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे 462. म्हणजेच 462 मधून जर 354 वजा केले तर किती येतात बघा. इथं येतील 8, इथे येतील 0, म्हणजे 108 व्यक्ती काय आहेत? जास्त आहेत. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पेपर सॉल्व करून घेतलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून कोणत्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील सॉल्व करून तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिली जाईल. त्याच्यामध्येही काही इयर्सचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, तेही तुम्ही बघा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू.